नेहमी विचारला जाणारा प्रश्न संधिवाताच्या रुग्णांकडून की डॉक्टर मी नेमका कोणता आहार घ्यावा? तर कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D3 युक्त घटकद्रव्य असणारे पदार्थ जसं की दूध असतील, अंडी असेल किंवा नॉनव्हेज असेल, त्याच्यानंतर फळांचं सेवन असेल, ओमेगा 3 फॅटी ऍसिड असणारे घटक जसं की मासे, अक्रोड, फ्लॅक्सीड इत्यादी पदार्थांचा समावेश करू शकतो. हळद असेल किंवा आलं असेल, हे चांगले अँटी इन्फ्लेमेटरी घटकद्रव्य म्हणून काम करतात. म्हणून त्याचा अंतर्भाव जर तुमच्या रोजच्या आहारात केला तर संधिवातापासून आपण दूर राहू शकतो. आहाराबरोबरच आपण हलक्या व्यायामांकडे जर लक्ष दिलं, चालणं असेल, पोहणं असेल किंवा सायकलिंग असेल, योगासनं काही केलीत, योगासनांमध्ये सुखासन आहे, वज्रासन आहे की ज्याच्यामुळे संधिवाताच्या पेशंटला चांगला फायदा होताना आढळतो. आहार आणि व्यायामाबरोबरच आपण जीवनशैलीत जर छोटे छोटे बदल केले तर संधिवाताच्या पेशंटला चांगला फायदा मिळताना दिसून येतो. हाय हिल्सचे चप्पल किंवा शूज वापरणं टाळा. पोश्चर बसताना आणि उठताना सरळ ठेवा. सकाळच्या सूर्यप्रकाशात जर तुम्ही बसलात किंवा व्यायाम केलात तर चांगल्या प्रकारे तुम्हाला व्हिटॅमिन D सुद्धा मिळू शकतं. सांध्यांच्या उपचारांमध्ये ॲलोपॅथीमध्ये पेन किलर्स वापरले जातात. आयुर्वेदामध्ये पंचकर्म प्लस काही औषधं पोटातून दिली जातात. अशा पद्धतीने जर संयुक्त उपचार केले तर संधिवाताचा कोणताही पेशंट मुळापासून बरा होऊ शकतो.